गोडगंगा क्रीड संक्रांतीच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करतो। या ठिकाणी मचवांनी जर बोलला असतं आणखीन भारी वाटलं असतं। काय होतं ते आमच्या पहिलवान क्षेत्रामधील वस्ताद आहे त्या ठिकाणी माधबा पांढरेंचे चिरंजीव चेअरमन कुठे दिसना। आता चेअरमन पण तुम्ही पण बोललं पाहिजे, कारण का तर कव्हर सुधीर बापू फराट्यांनी बोलायचं, आता सर्वसामान्य जनतेने बोललं पाहिजे आणि जनतेनेच खरं अर्थानं आता ही जी चळवळ आहे ती हातात घेतलेली। आता हे दादांनी भाषण केलं, खूप छान बोललं, मला तर वाटतं पहिलीच वेळ असेल तुमच्याकडे बघून मला प्रेरणा भेटली। आणि इतके सुंदर वातावरण आहे, 2 लिंबाची झाड आहेत, पारावरती कट्टा आहे, कट्ट्यावरती माणसं आहेत। आणि आता ब्लॉगचा विषय काहीतरी सांगितलं तर ते स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे साहेब यांनी दिलेला आहे। आणि आज स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे साहेब यांच्या चिरंजीवावरती गोडगंगेचा शेअर्स नावा करण्यासाठी हा संघर्ष करावा लागतोय। तर तुमच्या आमच्या माणसाचं काय होत आहे, किती दुर्दैव आहे ना। आता या ठिकाणी पांढरे एक कामाला होते सिक्युरिटी मध्ये, माझ्या समोर डोळ्यात दाखलचा प्रश्न म्हणजे मी तो अनुभवलेला आहे। झाड आणायला गेलतो, दरवाजा खाली उघडला नाही म्हणून नाही तसली बडाबड केली, नाही तसली बडाबड। मी जर त्यांच्या जागेवर असते मी त्यांना म्हणलो, मी इतका स्वाभिमानी ना लात मारली असते त्या कामात, पण तुम्ही ती इतकी बडबड चेअरमनची का ऐकून घेतली नाही? म्हणले माझं पोट आहे, माझं हे मला ऐकून घ्यावं लागलं। आता त्या लोकांनी त्यांच्या गाड्या आवडवल्या पाहिजेत, गाड्या फोडल्या पाहिजेत। आता आमचं पोट कुठे नाही, तू आमचं वाटोळ केलं ना तर आम्ही तुझ्या प्रपंचाशी खेळणारच ना। हे जे अनुभव आहेत आणि लहानपणीपासून गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा अतिशय माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण करतोय ना, घरचं जी काम देणं आहे आपली चूल आहे त्याच्यावरती जळायची। मला तर लोक म्हणतात तू कारखान्यावर बोलतो, सोशल मीडियावरती चलतो, तुझा किती टन उच जातो। त्यांना मी एकच सांगितलं, मी ज्यावेळेस बारीक होतो कोप्यांवरती विकायला जायचो मेथीची भाजी, शेवग्याचा शेंगा, माझं प्रपंच चालायचं म्हणलं घरचे। अशा असंख्य लोकांचं प्रपंचामध्ये माती घालवायचं काम आमदार अशोक बापूंनी केलंय। आज मला सांगा, मसन वाटा झालायचा कारखान्याचा पत्र बांगारात पण घेणार नाही कोण। आज तिथल्या लोकांची अवस्था काय, त्या नावरेगावचं मार्केट अख्खं बसले। पूर्वी त्या ठिकाणी आज बैलपोळा आहे, कोणाला वाटतंय का साहेब बैलपोळ्याची काय रेलचेल असते राव आपल्या तिथं? काय आज दिवस काय असतं तिथला? ही जे सर्व जे संपत्ती आहे ती हिरून घेण्याचं काम केलेलं आहे। पण मी एक कायम बोलत असतो की बुवा, जो माणूस एखाद्याच्या प्रपंचाशी खेळतो, जो चुलीशी येतो, त्याला नीती कधीच माफ करत नाही। ज्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याला बापूला आमदार केलं, त्यांच्या नादान पोराला चेअरमन केलं, तेच गोडगंगा सहकारी साखर कारखाना त्यांच्या नक्कीच मुळावरती उठणार आहे। आणि गोडगंगा सहकारी कारखान्याच्या सर्वांचा तळतळ लावून अशोक बापूकडे एकही भविष्यात पद नसणार आहे, नीती माफ करणार नाही साहेब। त्यांना आता मंत्रिपदाची स्वप्न पडत असतील ती मोठी आहेत, त्यांना त्यांच्या स्वप्नाला शुभेच्छा। पण तुम्ही मंत्री कोणाच्या जीवावरती होणार आहे? कालच्या सुधीर बापून म्हणले की आज तुम्ही काय करा, कारखाना चालू करा नाही तर गाव बंद। मतदान मागायला यायचंच नाही गावात, 4-2 गावांनी ठराव करा ना साहेब। तुम्हाला वाटतं ना आम्ही राजकारण करतोय? आम्ही राजकारण करत नाही बापू, तुमच्या पाठीमागे ठसून उभा राहू। पहिलवान माणूस आहे, टाकायला जाणार गाडगेला पावणार नाही, अगोदर कारखाना चालू कर मग गावात मतदान माग, तुला फोन एजंट पण देणार नाही। आता हा एक 4-2 बागल बच्चे त्यांचं प्रपंच अशोक बापू चालवतोय ती चालणार आहे। पण आज आपली परिस्थिती काय, सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय ते जाणून घेतलं पाहिजे। आता तुम्हाला कांदा करायचं म्हणलं, मी पण शेतकरी, माझा बाप पण शेती करतो, हाय तुमचा ऊस गेला, कोणता कांदा करणार आहे तुम्ही? गुराळवाल्याचं मार्केट काय 43 रुपयांनी गुराळवाला पुढे पोस्ट टाकतोय, आपल्याकडून किती घेतोय? 3000 घेतोय का? हे प्रत्येक टनाला। आणि आज बघा प्रत्येकाचा प्रॉब्लेम सांगतो, ज्याचा 100-50 टन जातो ना 150 टन तेच पोट तिडकी निवडतात, ज्याचा 700-800 टन जातो ते घरात बसले। आपल्याला गरीबालाच जास्त माज मानावं लागेल। ही का बाहेर नाही निघत मतवांना, ही लोक का बाहेर निघत नाही की बाबा पोय अरे काय नाही वाघ काय खाणार आहे का तो? आमच्या वाल्मिकांना सांगितलं होतं तुझ्या दबाबीला खुरपायला आणि काम करायचं पैसे कर, काय केलं? आज सर्वसामान्य माणूस रवी बापू सारख्या बोलायला लागलाय, प्रश्न अशोक बापूला विचारायला लागलाय। त्याला कारण आहे की बाबा तुम्ही जे करताय ते साधी गोष्ट आहे, तुम्ही बोलायचं पण हक्क हिरवून घ्यावं लागले। तुम्ही जेव्हा बोलत होता तुमच्या त्या टायमिंगला माईक चालू होता आणि खाली राहू आपण कसं वायरी वाढताय, अरे कसली मोगलेशाही, निजामशाही सुद्धा एवढा आमच्यावरती अन्याय केला नसेल। काय होतं माहिती का, अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणं हा मोठा गुन्हा आहे। आणि या ठिकाणी सांगतो अन्याय सहन करू नका। या ठिकाणी आमचे पैलवान सचिन दादा पलांडे असते,
वस्तुस्थिती या ठिकाणी खूप लोकांनी या अन्याय मोजरशाहीवरती बोलायचं करत हे केलेले, धाडस दाखवलेले. हा जो सभा आहे, जी किसान क्रांतीची जी ज्योत पेटलेली, तिला मालवून देऊ नका. संघर्ष टिकला पाहिजे, नाहीतर ना ही जुलमी राजवट आहे ना, अशीच अन्याय करणारे पायंडल रेल्वे आपल्याला तुडत जाणारे. लोकशाही मार्गाने आपण काम करतोय, यापुढेही करत राहील. बोलणारी मंडळी खूप आहेत, मी जास्त बोलत नाही आणि मी हे पण म्हणणार नाही की अनावधाने माझा एखादा चुकून शब्द गेला असेल तर मला माफ कर. काय नाही, जे बोलले ते छाती टोकून बोलले आणि पुढेही बोलणार आहे. काय वाकडे करायचे ते 100% करा.